नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीवरती मी संदीप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण पाहत आहात कार्यक्रम विजयी भव. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं निवडणुकीचं वातावरण अक्षरशः तापलेलं आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची गणितं आपल्याला समोर आलेली दिसत आहेत. सगळ्याच नगर परिषदांकडे लक्ष लागलेलं आहे, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळमध्ये काय होणार याची चर्चा पारापारावरती आणि चौकाचौकामध्ये ऐकायला मिळते. अतिशय अटीतटीची आणि संघर्षमय लढाई या ठिकाणी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण गेल्या काही दिवसातलं चित्र जर बघितलं तर आता हे राजकारणाचं जे वार आहे ते हळूहळू फिरताना दिसतं आहे आणि ते कुठल्या बाजूनं फिरत आहे तेही आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत हेही आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सारिका अरविंद माने. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र आहे, कशा पद्धतीनं ते सामोरे जात आहेत. चला सुरुवात करूया विजयी भाऊमध्ये. नमस्कार. नमस्कार. बरेच मनामध्ये प्रश्न आहेत. त्यातल्या पहिल्या एका प्रश्नापासून सुरुवात करतो की बापूंच्या म्हणजे आपले जे सासरे आहेत त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळा भाग पिंजून काढला. नक्कीच. त्यावेळेस अनेकांच्या बरोबर तुमचा जनसंपर्क आला. बरोबर. त्यावेळची इलेक्शन आणि आता स्वतः तुम्ही उमेदवार म्हणून या रिंगणामध्ये आहे, काय भावना आहेत? खरं तर शिरोळवासियांनी जेव्हा SC कॅन्डिडेट म्हणून आपलं आरक्षण पडलं तेव्हा संपूर्ण शिरोळ शहरामधून एकच चर्चा होती की बापूंच्या सुनबाई निवडून आलेल्या आहेत. मग बापूंच्या सुनबाई म्हणजे सारिका अरविंद माने. फार असं म्हणजे एक दडपण आलं होतं सर माझ्यावर की मी कधी विचार केला नव्हता की राजकारणात येण्याचा. समाजकारणाचं आमचं धोरण आहे कायमच. पण कुठेतरी असा विचार केला मी की आपण जर राजकारणाला म्हणजे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो नेहमीच, तर आपण स्वतः उतरून त्याच्यामधून आपण खूप काही चांगलं करण्याची ही मला संधी मिळालेली आहे. त्यामुळे मी राजकारणात उतरण्याचा प्रयत्न केला. कधी आयुष्यामध्ये ठरवलं होतं की आपण राजकारणात उतरूया किंवा राजकारण करूया? नाही, कधीच नाही. मला कायमच समाजकारणाची आवड आहे. पदवीधरसुद्धा मी समाजशास्त्रामधूनच झालेली अच्छा. आहे. त्यामुळे कायमच लोकांप्रती माझी कायम चांगली भावना असायची. जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना बघितल्यानंतर मला एक म्हणजे भावना व्यक्त व्हायची की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला देवाने फार मुबलक प्रमाणात दिलेल्या आहेत. पण ह्या व्यक्तींसाठी आपण काहीतरी करावं. समाजकारणाच्या दृष्टीतून आम्ही कायमच समाजकार्य करतच आलेलो आहोत. पण आज मला जी संधी मिळालेली आहे राजकारणातून, तर त्या संधीचं सोनं करण्याचं कायमच मी माझं पवित्रा ठेवणार आहे. खरं म्हणजे जे मेट्रो सिटीज असतात, मोठमोठी शहरं असतात, त्या ठिकाणी जी स्त्री असते ती स्वतःच्या पायावरती असते. नक्कीच. स्वतःच्या पायावरती उभारून मुलांचं शिक्षण आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी ती वेल सेटल्ड करत असते. येस. त्याचं अगदी उलट चित्र आपल्या इकडच्या भागामध्ये आपल्याला दिसून येतं. कुठंतरी आपल्याला असं जाणवतं की जी स्त्री आहे ती अजून तितक्या रीतीनं स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली नाही, तिला सक्षम करण्याची गरज आहे. तर या दृष्टिकोनातून सारिका यांच्या समोर काही विजन्स आहेत का? नक्कीच विजन्स आहेत. मी स्वतः एक मेट्रो सिटीमधून आलेली मुलगी आहे. माझं माहेर मुंबई आहे. मी स्वतः फॅशन डिझायनर होते आणि त्या अनुषंगाने मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष फॅशन डिझायनिंगसाठी काम केलेलं आहे. मी स्वतः तेव्हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ होते. तसेच बऱ्याचशा गोष्टी मला अशा जाणवायच्या की आपण मेट्रो सिटीमधून लग्न करून आपण आता शिरोळसारख्या लहान शहरामध्ये आलेलो आहोत, जिथे संधी आपल्याला इतक्या उपलब्ध दिसल्या नाहीत. पण जेव्हा आम्ही जसजसं लग्नानंतर अशी वर्ष जायला लागली तसतसं मला लक्षात आलं की महिलांसाठी इथे कुठलेही जास्त रोजगार उपलब्ध नाही आहेत. जेणेकरून काय होतं आहे की महिला आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसल्यामुळे, त्यांना पाठबळ नसल्यामुळे त्या म्हणजे मानसिकरित्या खचून जातात. तर फार पूर्वीपासून मला असं वाटत होतं की आपण महिलांसाठी काहीतरी करावं. त्या अनुषंगाने आता देवानेच मला ही संधी दिलेली आहे की आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आमची सत्ता आल्यानंतर नक्कीच नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर अशी आपण रोजगारच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तसेच बऱ्याचशा महिलांचं हे म्हणणं आहे की मॅडम आम्हाला घरात बसून काम केलेलं चांगलं, म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही बाहेर जाऊ शकणार नाही. त्यांच्या फार जबाबदाऱ्या आहेत. कोणाची गुरं आहेत, कोणाची लहान मुलं आहेत, घरात वयोवृद्ध माणसं आहेत. त्यांना असं वाटतं की घरगुती आम्हाला काम मिळू द्यावं. गृहउद्योगांसाठी आम्ही नक्कीच पाठबळ त्यांना देणार आहोत. बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बरेचसे उपक्रम त्यांना लाभणार आहेत. त्यामुळे मला नक्कीच महिलांची पूर्ण साथ मिळणार आहे.
खरं म्हणजे हे तुम्ही सगळं आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून बोललात, परंतु त्यांची सुरक्षितता हे अलीकडच्या काळामध्ये एक जाणवते की महिला अनेकदा असुरक्षित जाणवतात, घराच्या बाहेर पडणं अनेकदा कठीण होऊन जातं. तर अशा गोष्टींसाठी CCTV फुटेज किंवा पोलिसांची गस्त वाढवणं किंवा या गोष्टी हा सुद्धा अजेंडा आपल्या आहे समोर. अगदी नक्कीच सर, कारण CCTV ही आता काळाची गरज आहे. खरं तर प्रत्येक चौकाचौकात आणि प्रत्येक जिथे जिथे आपल्याला वाटतंय की CCTV असणं गरजेचं आहे, बहुतेक घरांमध्ये सुद्धा CCTV आहे. खरं त्याच्यामुळे बरेचसं पाठबळ आपल्या पोलिसांना सुद्धा मिळतं की गस्त घालताना म्हणा किंवा काही प्रॉब्लेम कुठे झाला, कुठे समजा चोरी झाली किंवा काही वेगळा प्रकार जाणीव झाला, तर त्यांना ते CCTVच्या माध्यमातून अगदी लगेच त्यांना कळतं. आणि असे बरेचसे उपक्रम म्हणजे पोलिसांनी आपल्या शिरोळच्या हे राबवलेले आहेत. आणि नक्कीच आपण CCTVच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ शकतो की जिथे म्हणजे एक आळा बसू शकतो बरोबर. चोरांवर म्हणा किंवा जे असं महिलांच्या बाबतीमध्ये वाईट ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींसाठी. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असणार आहोत. सत्ता आल्यानंतर वेळोवेळी आपण पोलिसांची गस्त तर आहेच आपल्या शिरोळ शहरामध्ये. तसेच वेळोवेळी आपण निर्भया पथक तर आपलं फिरवणारच आहोत. तसेच महिलांना सुद्धा आपल्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी यासाठी आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. आपण महायुतीच्या उमेदवार आहात आणि महायुतीनं नेहमीच तरुणांकडेच नेहमीच लक्ष दिलेलं आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सुद्धा याच्यात म्हणतात की हा तरुणांचा देश आहे, त्यांच्या हातामध्ये देशाचा हे सगळं भवितव्य आहे. तर शिरोळमध्ये जे तरुण आहेत या तरुणांच्या समोर तुम्ही एक उमेदवार म्हणून नगराध्यक्ष आहात, काय समस्या जाणवतात, काय चॅलेंजेस आहेत तरुणांच्या समोर आणि त्या चॅलेंजेसवरती कशा पद्धतीनं तुम्हाला ओव्हरकम व्हायचं आहे? नक्कीच. सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की महायुती प्रणित करार आणि आघाडी जे सर्वच उमेदवार हे उमदा काम करणारे आहेत आणि सर्वच आमचे जे उमेदवार आहेत ते यंग आहेत, तरुण आहेत आणि काहीतरी समाजासाठी करण्याची त्यांची धडपड आहे. तसेच तरुणांचं जर आपण बघितलं शिरोळ शहरातल्या, तर त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाही आहे. म्हणजे म्हणावं तसं त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते शहर सोडून जातात. बऱ्याच गोष्टींसाठी ते त्यांना स्थलांतर करावं लागतं. नक्कीच आपली सत्ता आल्यानंतर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून फंड उपलब्ध होतोच आपल्याला. तसेच आम्ही त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत शिरोळ शहरामध्येच, जेणेकरून त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून वेगळं राहायची काही गरज लागणार नाही. आणि मग वयोवृद्ध लोकांसाठी नक्कीच आम्ही त्यांच्या करमणुकीसाठी आम्ही नाना नानी पार्क बांधणार आहोत. अच्छा. कारण इथे गार्डन नाही आहे सर. शिरोळमध्ये गार्डन नाही. आता आपण कलेश्वर तलावाच्या तिकडचा भाग बघितला तर तो एकटाच डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे म्हाताऱ्या लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी विरंगुळा कुठे करायचा. प्रत्येकात त्यांचं वय नाही आहे की काम करावं किंवा काही करावं. आणि त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत आपल्याकडे त्या तर राबवणारच आहोत. आणि महायुती सरकार आपलं केंद्रात, राज्यात आणि आता आपल्या शिरोळमध्ये सुद्धा ते सरकार आल्यानंतर आपण नक्कीच त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या योजना तर आणणारच आहोत. आणि तसंच नाना नानी पार्क विविध ठिकाणी आपण उभारून त्यांना एक विरंगुळा उपलब्ध करून देणार आहोत. सध्याचे इलेक्शन जर बघितले तर ती तिरंगी दिसते. आपण तारारांच्या आघाडीच्या माध्यमातून इलेक्शनच्या समोर आहात. एक आघाडी ही शिवशाहूच्या माध्यमातून रिंगणामध्ये आहे आणि तिसरी एक राजर्षी शाहू आघाडी. कुठल्या आघाडीचं आव्हान वाटतं? मला खरं तर कोणाचंच आव्हान वाटत नाही, कारण मी सक्षम आहे हे मला माहिती आहे. अच्छा. याच्या अगोदर सत्ता दुसऱ्यांच्या हातामध्ये होती. समजा आपण म्हणजे समजा एक मार्क लिस्ट आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण टिक मार्क करत जातो की नाही इतके पर्सेंटेज या गोष्टींना, म्हणजे मॅथ्सला एवढे, मराठीला एवढे. तसं जर रस्ते, पाणी, गटर्स या गोष्टींना जर मार्क्स द्यायचे झाले तर अगोदरचे जे सत्तेमध्ये होते काय मार्क्स द्याल तुम्ही? स्वच्छतेसाठी मी 1 मार्क देणार. का? कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. म्हणजे शिरोळमध्ये कचरा उठवला जात नाही जास्त. म्हणजे बऱ्याचसं तुम्ही आता जरी बघितलं तरी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. याचं एक कारण असं पण असू शकतं की आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन ते आपलं व्यवस्थित नाही आहे. जे आपण आपली सत्ता आल्यानंतर नक्कीच त्याचं कचऱ्याचं विघटन करण्याचा प्रश्न जो आहे तो शहरापासून दूर राहून कुठेतरी लांबच्या वस्तीमध्ये आपण करणार आहोत, जिथे कुणाची वस्ती आजूबाजूला नसेल अशा. कारण हा प्रश्न फार गंभीर आहे. त्याच्या माध्यमातून काय होतंय की चिकनगुनिया, डेंग्यूसारखे आजार पसरलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. त्याला किती मार्क्स द्याल? पाणीला सध्या तरी मी 5 मार्क देईल. कारण कसं होतंय, 1 दिवसाआड पाणी येतंय. अच्छा.
पण मुबलक प्रमाणात नाही येते. हं. त्यामुळे महिलांचा प्रॉब्लेम हाच होतोय की ते कामाला जे जाणाऱ्या महिला असतात हं. त्यांना वेळ नसते पाण्याची येण्याची. हं. त्यामुळे त्यांच्या रोजगारावर पण परिणाम होऊ शकतो त्याचा गोष्टीचा. तसेच पाणी जरी आलं तर तो कमी दाबाने दाबाने. येतं. अच्छा. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. रस्त्यांच्या बाबतीत मध्ये कशी समस्या आहे? रस्त्यांच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर जे मेन आपले रोड आहेत हं. जिथून वाहतूक होते हं. ते रस्ते बऱ्यापैकी चांगले बनलेले आहेत. हं. पण जिथे ॲक्च्युअल वस्ती आहे हं. तिथे जर तुम्ही स्वतः जाऊन बघाल, आज मी अख्खं गाव मी 2 वेळा पिंजून काढलेलं आहे. घर टू घर आम्ही जाऊन आलेलो आहोत. हं. तर लोकांच्या सगळ्यात जास्त समस्या हाच आहेत की मॅडम आम्हाला फक्त रस्ता बनवून द्या. हं. रस्ता नाही आहे, त्यामुळे रहदारी नाही आहे. लहान मुलांच्या शाळेला जाण्यासाठी हं. आम्हाला फार लांबपर्यंत स्कूल बस उभी राहते. प्रत्येक वेळी आम्हाला स्कूल बसपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न हा तुम्ही मार्गी लावा. हं. तर आमचं सरकार आल्यानंतर नक्कीच आपण तो सगळ्यात पहिला मुद्दा घेणार आहोत ह्याच्यासाठी. मार्गदर्शन त्यांनी जे आपल्याला केलेलं आहे, कारण स्वतः गेल्यानंतर आपल्याला स्वतःला चालायला रस्ता नसतोय सर. हं. हं. त्यामुळे हा रस्ता बनवणे हे आमचे उद्दिष्ट पहिला राहणार आहे. अच्छा. येताना मी गावामध्ये बरेच डिजिटल्स बघितलेत आणि स्त्री उमेदवार असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरची कोड्स आहेत. हे विचारण्याचं कारण असं, घरामध्ये आपल्यावरती अनेक जबाबदारी आहेत. एक आई म्हणून आहात, एक पत्नी म्हणून आहात आणि एक सून म्हणून आहात. तर तुमचं बॉन्डिंग कसं आहे घरामध्ये सगळ्यांशी? कारण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण घर ज्यावेळेस व्यवस्थित राहतं त्यावेळेस आपण समाजसेवेसाठी व्यवस्थित सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच, अगदी. बाहेर पडतो. आज तुम्ही जर मला बघितलं तर मी अगदी कॉन्फिडंटली तुमच्याशी यासाठी बोलतीये, कारण मला आमदार अशोकराव माने बापू यांच्या घरात सून बनून आल्यापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत कधीही कुठल्या गोष्टीचं कमतरता त्यांनी मला लाभू दिली नाही. तसेच प्रत्येक वेळी मला त्यांनी साथ दिलेली आहे. प्रत्येक क्षणी आज माझ्या सासूबाई ग्रामपंचायत आपली होती जेव्हा शिरोळची, तेव्हा त्या 3 वेळा निवडून आलेल्या आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून. तर आत्तासुद्धा मी आमच्या सासूबाईंना म्हटलेलं की मम्मी तुमचं खूप छान आहे, तर तुम्ही या निवडणुकीत सुद्धा तुम्ही उभं राहा, कारण आम्हाला तुम्हाला बघायचं आहे मोठ्या पदावर. तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे हे सासू एक सुनेला म्हणते की माझा एरा संपलेला आहे, आता तुमचं युग चालू आहे. अच्छा. लोकांना नवीन विचारांची गरज आहे, नवीन व्यक्तींची गरज आहे, नवीन चेहऱ्यांची गरज आहे. सो हा फार कॉन्फिडंट माझ्यामध्ये जे माझ्या सासूबाईंनी भरलेला आहे तो म्हणजे वाखाणण्याजोगे. ते पण आपल्या शिरोळसारख्या म्हणजे गाव भाग म्हणू शकतो आपण याला, त्या ठिकाणी. तसेच एक आई म्हणून जबाबदारी घेताना इतकी वर्ष मी खरं मुलांसाठी स्वतःसाठी म्हणजे मुलांसाठी आणि कुटुंबासाठीच घालवलेली होती. पण आज जेव्हा मी फक्त माझ्या मुलांना जेव्हा सांगितलं की मी उभी राहू शकते का असं, म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी, कारण माझ्या जाऊबाईसुद्धा नगराध्यक्ष पदासाठी होत्या आणि आम्ही फार जवळून बघितलेलं आहे. कुटुंबातलीच व्यक्ती जेव्हा असते तेव्हा मुलांचं थोडंफार हाल होतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे मी जेव्हा मुलांना माझ्या सांगितलं माझी एक मुलगी आहे, मुलगा आहे, सो त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की मम्मा यू कॅन विन आणि तू करूच शकतेस आणि आम्हाला माहिती आहे तूच नगराध्यक्ष होणार आहे. सो त्यांच्याकडून येणारी जी ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, त्याच्याने मला अजून भरारी मिळाली आणि मी पुढचं पाऊल उचललं. सर्वसाधारणपणे आम्ही सर्व्हे ज्यावेळेस केला किंवा आपल्या या प्रभागामध्ये फिरलो त्यावेळेस अनेक प्रश्न जे अगोदरचे सत्ताधारी होते त्यांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळाले. टक्केवारीचा प्रश्न आहे, घपला पाडल्याचा प्रश्न आहे. तर या गोष्टी राजकारणामध्ये चालू राहतात असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे. एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तुम्ही काय म्हणता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी त्यांच्या अनुषंगाने आपण म्हणजे सामान्य नागरिक म्हणा किंवा कोणीही म्हणा की त्यांच्या डोक्यात हेच येत असतं की हे टक्केवारीचं राजकारण ह्या खेळणार, हे म्हणजे असा बऱ्याचशा निगेटिव्हच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. पण आता जी युवा पिढी आपण बघितली ती इतकी हुशार झालेली आहे आणि त्यांना वीट आलेला आहे या पारंपरिक राजकारणाचा. सो या अनुषंगाने जर बघितलं तर ताराराणी आघाडीचे सर्वच उमेदवार जे आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षम आहेत. प्रत्येकाला मुळामध्ये ती समाजकारणाची आवड आहे. आणि आपण बघितलं तर आमच्या घरामध्ये सुद्धा तोच वारसा लाभलेला आहे की राजकारण कमी, समाजकारण जास्त. त्यामुळे हे जे समीकरण जे झालेलं आहे की राजकारण हे इज इक्वल टू हे असे सगळे गोष्टी, तर ते खोडून काढण्यासाठीच आम्ही इथे उमेदवार म्हणून उभे राहिलेलो आहोत. अच्छा.
शेवटी काय कराल मतदारांना आवाहन तुम्ही? मी मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छिते की आपण महायुती प्रणित ताराराणी आघाडीच्या सर्वच उमेदवारांना माझ्यासकट नगराध्यक्षपदासकट सर्वांना आपण खूप उच्चांकी मताने आपण निवडून देणारच आहोत. आणि ते जरी झालं तरी पण तुम्हाला मी एक ग्वाही देते की उद्या काहीही प्रॉब्लेम आली तरीसुद्धा आमचा नगरसेवक निवडून आलेला तो तुमच्या दारापर्यंत येणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला उठून नगरपालिकेत येण्याची गरज लागणार नाही. तसेच सर्वच सक्षम असल्यामुळे आपल्याला कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही, एवढी मी ग्वाही देते. तर टी व्ही नेक्स्ट मराठीवरती विजयी भव या कार्यक्रमामध्ये सारिका अरविंद माने यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं हे राजकारणाचं एक स्थित्यंतर आहे की अगोदरचं राजकारण वेगळं होतं, आता तरुणाच्या हातामध्ये असल्यानंतर या तरुणांकडे विजन आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या या प्रभागासाठी एक नगराध्यक्ष म्हणून काय त्यांच्यासमोर विजन आहे हेही त्यांनी सांगितलं. विदाऊट अ विजन यू कांट डू अ मिशन. जोपर्यंत तुमच्यासमोर विजन नसतं तोपर्यंत तुम्ही एखाद्या मिशनपर्यंत पोहोचत नाही. नगर परिषदेच्या मिशनकडे निघालेले आहेत, डोळ्यामध्ये एक विजन आहे, पण हे सगळं विजन मिशनमध्ये कसं रूपांतरित होणार याच्यासाठी आपल्याला 2 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार. 2 तारखेला मतांचं ही जी काही बेगमी आहे ती मतपेट्यांमध्ये बंद होईल आणि 3 तारखेला कळेल की शिरोळमध्ये गुलाल कोणाचा उधळला आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी कॉन्फिडन्सने उत्तरं दिलीत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच त्यांचा आत्मविश्वास दाखवतोय की यावेळेस गुलाल आमचाच आहे. तुर्तास आपण इथंच थांबू. पुढच्या भागामध्ये आपण नव्या प्रभागामध्ये भेटू. अर्थात कार्यक्रमाचं नाव आहे विजयी भव.